नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजचा विषय आहे कापसाचे भाव 2026 मध्ये वाढणार का की मोठी उसळी येणार का। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक हंगामात आपण एकच प्रश्न विचारतो, या वर्षी कापसाला भाव मिळेल का। खत, बियाणं, औषधं, मजुरी सगळ्याचा खर्च वाढतोय, पण बाजारात जाताना मनात धडधड असते, आज 7,000 8,000 की पुन्हा निराशा। तर आंतरराष्ट्रीय बाजार काय सांगतो। कापूस हा फक्त आपल्या महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही, तो जागतिक बाजारावर अवलंबून असतो। जगातील मोठे उत्पादक देश म्हणजे भारत, युनायटेड स्टेट्स, चायना, ब्राझील। जर या देशात उत्पादन कमी झाले तर जागतिक दर वाढतात, जर उत्पादन जास्त झाले तर भाव हे दबावात येतात। 2026 साठी अंदाज काय सांगतो, तर जर हवामान बदल, एल निनो किंवा पावसाचा ताण राहिला तर उत्पादन घटू शकते आणि उत्पादन कमी म्हणजे भाव वाढण्याची शक्यता। आता भारतातील परिस्थिती कशी राहील ते आपण पाहूयात। आपल्या देशात कापसाचा किमान आधारभाव म्हणजे एमएसपी सरकार ठरवते। एमएसपी जरी वाढला तरी बाजारभाव त्यापेक्षा जास्त मिळेलच असे नाही। जर 2026 मध्ये लागवड क्षेत्र कमी झाले, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी सोयाबीन किंवा तुरीकडे वळले तर कापसाचा पुरवठा कमी होईल आणि पुरवठा कमी म्हणजे बाजारात उसळी। आता टेक्सटाईल उद्योगाची मागणी कशी राहील ते पण पाहूयात। भारत हा मोठा कापड उत्पादक देश आहे। जर निर्यात वाढली, डॉलर मजबूत झालं आणि टेक्सटाईल उद्योगाला ऑर्डर वाढल्या तर कच्च्या कापसाची मागणी वाढेल। मागणी वाढली आणि उत्पादन कमी म्हणजे भावात मोठी उसळी येण्याची शक्यता आहे। आता पण धोका काय आहे। जर 2026 मध्ये पाऊस चांगला, उत्पादन विक्रमी झाले, चीनने मोठ्या प्रमाणात आयात कमी केली तर भाव स्थिर राहू शकतात किंवा खाली येऊ शकतात। म्हणून मित्रांनो, फक्त मोठी उसळी येणार या अफवावर विश्वास ठेवू नका। मग शेतकऱ्यांनी काय करावं। उत्पादन खर्च कमी ठेवा, दर्जेदार कापूस तयार करा, साठवण क्षमता असेल तर तात्काळ विक्री करू नका, बाजारातील ट्रेंड पाहून टप्प्याटप्प्याने विक्री करा। शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये कापसाला उसळी येईल का। हो, शक्यता आहे, पण खात्री नाही। बाजार हा भावना नाही, तो आकडे पाहतो। आपण मात्र तयारी ठेवूया, कारण भाव कधी वाढतील हे आपल्या हातात नाही, पण आपली रणनीती मात्र आपल्या हातात आहे। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सत्याची शेती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।